नमस्कार. मी आशू आपल्या किचन क्वीनमध्ये आपल्या यूट्यूब परिवाराचं मनापासून स्वागत करते. आज आपण बनवणार आहोत भाजणीची चकली. बऱ्याच जणांना भाजणीची चकली म्हटलं की डाळींचं प्रमाण किती घ्यायचं, भाजणी कशा प्रकारे करायची, अशा बऱ्याच गोष्टींचं टेन्शन असतं. आणि म्हणूनच आज आपण योग्य प्रमाण अचूक पद्धतीमध्ये भाजणी कशी करायची ते पाहणार आहोत. आणि इथं रिझल्ट बघू शकता. एकदम कुरकुरीत आणि खमंग अशी ही चकली बनलेली आहे. चला तर मग पटकन सुरुवात करूया. आपण घेतला आहे 2 वाट्या चणा डाळ, 4 वाट्या जाडे तांदूळ, अर्धी वाटी कच्चे पोहे, अर्धी वाटी साबुदाणे, अर्धी वाटी उडीद डाळ, अर्धी वाटी मूग डाळ, पाव वाटी धने आणि पाव वाटी जिरे घेतले आहे. सगळ्यात आधी आपण डाळी आणि तांदूळ स्वच्छ धुवून सावलीमध्ये 1-2 तासासाठी सुकवून घ्यायचं आहे. सावलीमध्ये सुकवल्यामुळे डाळी आणि तांदूळ जास्त कडक होत नाहीत. आता आपण भाजणी करायला घेऊया. इथं मी एक पसरट असा भाकरीचा तवा घेतला आहे. तुम्ही कढईचा देखील वापर करू शकता. तर सगळ्यात आधी आपण मुगाची डाळ भाजणार आहोत. अशी लालसर रंगावरती भाजायची. आणि भाजणी आपण डाळी भाजताना मंद गॅसवरतीच भाजायच्या आहेत. याच्यानंतर आपण उडदाची डाळ भाजून घेऊया. ह्याला देखील आपण मंद गॅसवरतीच थोडासा ह्याचा कलर बदलेपर्यंत भाजून घेणार आहोत. आता बघू शकता ह्याचा कलर थोडासा चेंज झालेला आहे. याला देखील आपण मुगाच्या डाळीसोबत काढून घेऊया. त्यानंतर आपण हरभरा डाळ 2 बॅचमध्ये भाजणार आहोत, कारण ती जास्त क्वांटिटीमध्ये आहे आणि एकाच वेळेस भाजली तर ती छान भाजली जाणार नाही. त्यामुळे आपण 2 वेळा थोडी थोडी भाजायची. ती देखील मंद गॅसवरतीच थोडासा कलर चेंज होईपर्यंत भाजायची आहे. थोडासा तांबूस रंग आला की ह्याला देखील आपण इतर डाळींसोबत काढून घेणार आहोत. आणि आता याच्यानंतर आपण तांदूळ कसे भाजायचे ते बघूया. आता मात्र आपल्याला तांदूळ आणि पुढची भाजणी करण्यासाठी गॅस एकदम फुल फ्लेमवरती ठेवायचा आहे. आणि तांदूळ एकदम फास्टमध्ये, जास्त काळे न पडू देता 1-2 मिनटासाठी फास्ट गॅसवरती भाजायचे आहेत. कारण तांदूळ जास्त भाजला गेला तर आपली चकली तुटू शकते. त्यामुळे तांदूळ भाजताना एक काळजी घ्यायची की ते जास्त भाजायचे नाहीत. अशा प्रकारे मी सगळे तांदूळ भाजून घेतले. आता आपण फुल गॅसवरतीच कच्चे पोहे भाजून घ्यायचे. ह्याला भाजायला जास्त वेळ लागत नाही. 1-2 मिनटात आपले पोहे भाजून तयार होतात. पोहे देखील आपल्याला जास्त वेळ भाजायचे नाही आहेत. 1-2 मिनटातच आपण याला काढून घेऊया. पोह्यामुळे चकली आपली कुरकुरीत होते. आता आपण फुल फ्लेमवरती साबुदाणा भाजून घेऊया. साबुदाणा देखील फास्ट गॅसवरतीच पटकन भाजायचा, म्हणजे त्यातला चिकटपणा कमी होत नाही. कारण साबुदाण्यामुळे पिठाला चिकटपणा येतो आणि आपली चकली एकदम कुरकुरीत होते. आणि जेव्हा आपला साबुदाणा भाजला जातो चांगला, तेव्हा तो छान फुलतो. तर याला देखील आपण एका प्लेटमध्ये काढून घेऊया. आणि आता याच्यानंतर आपण जिरे आणि धने भाजूया. सगळ्यात आधी मी धने घातलेले आहेत. ते 1-2 मिनटं परतले की ह्याच्यामध्येच आपण जिरे घालणार आहोत. धने जिरे जास्त वेळ भाजले तर त्याचा स्वाद निघून जातो. त्यामुळे याच्यामध्ये मी आता जिरे घातले आणि मी गॅस बंद करणार आहे. आणि तवा जितका गरम आहे त्याच्यावरतीच फक्त आपण 1 मिनिटभर याला परतून घेणार आहोत. आता याला देखील मी इतर सगळ्या भाजणीसोबतच काढणार आहे आणि सगळ्या भाजणीमध्ये मिक्स करणार आहे. अशा प्रकारे आपली भाजणी सगळी तयार झालेली आहे. आता याला छान मिक्स करायचं आणि पूर्णपणे गार झाल्यानंतर गिरणीवरून दळून आणायचं. आपण धने जिरे देखील दळताना वापरल्यामुळे पिठाला छान खमंग असा स्वाद येतो. मसाल्यांमध्ये आपण भाजीच्या चमच्याने 4 चमचे लाल तिखट, पोह्याच्या चमच्याने पाव चमचा हळद, 2 चमचे मीठ आणि आवडीनुसार पांढरे थोडासा ओवा घेतला आहे. आता हे सगळे मसाले आपण पिठामध्ये मिक्स करणार आहोत. पीठ आपण चाळून घेतलं आहे. ह्याच्यामध्ये आपण हे सगळे मसाले मिक्स करायचे. त्यानंतर आपण याच्यामध्ये पांढरे तीळ घालणार आहोत. तीळ तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता. तीळ इथं मी कच्चेच वापरलेले आहेत. त्याचबरोबर 1 चमचा ओवा घातला आहे. हे सगळे मसाले कोरड्या पिठामध्येच छान मिक्स करून घ्यायचे, म्हणजे ते सगळीकडे एकसारखे लागले जातात. आणि आपल्याला अंदाज येतो की ह्याच्यामध्ये तिखट मीठ काही कमी आहे का. त्यामुळं हे कोरड्या पिठामध्ये छान मिक्स करून घ्यायचं. जर आपल्याला आवश्यकता वाटली
तर तुम्ही तिखट किंवा मिठाचं प्रमाण थोडंसं वाढवू शकता. म्हणजे तुमची किती तिखट आहे ह्याच्यावरून तुम्ही ते कमी जास्त ठरवू शकता. आपण इथे मार्केटमधील चकली मसाला वगैरे काहीच वापरलं नाही आहे, तरी देखील आपली चकली एकदम खमंग आणि कुरकुरीत बनणार आहे. तर आता आपण उकड करूया. उकड आता मी सगळ्या पिठाची तर करणार नाही आहे, 1-2 वाटी पिठाची मी उकड करून तुम्हाला दाखवते. तर 2 वाट्या पीठ घेतलं आहे, त्याच्यानुसार मी इथं 1.25 वाटी पाणी घेतलं, त्याच्यामध्ये पाव चमचा तूप घातलं. तूप आणि पाण्याला छान उकळी काढून घ्यायची आणि त्याच्यामध्ये आपल्याला हे पीठ मिक्स करायचं आहे. आपण उकडीच्या मोदकासाठी वगैरे जी उकड बनवतो तेवढी सॉफ्ट अशी उकड बनवायची नाही आहे आपल्याला. एकदम कोरडी अशी उकड बनवायची आहे, म्हणजे आपली चकली एकदम कुरकुरीत होते. तर मी इथं 2 वाटी पिठासाठी 1.25 वाटी पाण्याचा वापर केला आहे आणि हे प्रमाण अगदी परफेक्ट आहे. आपल्याला सुरुवातीला वाटतं की उकड खूपच कोरडी होते की काय, पाण्याचं प्रमाण कमी होतं की काय, पण असं अजिबात होत नाही. तेवढ्या पाण्यामध्ये हे पीठ छान असं भिजलं जातं. एकदम कोरडं असं ह्याचं छान उकड तयार होते. ह्याला सतत हलवून घ्यायचं म्हणजे तळाशी लागत नाही. आणि छान मिक्स करून झाल्यानंतर गॅस बंद करायचा आणि झाकण लावून त्याच्या आतमध्ये जी हीट आहे त्याच्यावरती 10 मिनटं असंच ठेवून द्यायचं. 10 मिनटानंतर उकड थोडी गरम असतानाच आपण ही उकड छान मळून घ्यायची आहे. तर एका ताटामध्ये मी सगळी उकड काढून घेतलेली आहे आणि हाताला थोडे चटके बसतात, पण कोमट पाण्याचा हात लावून किंवा कोमट पाण्याचा थोडासा वापर करून आपल्याला हे पीठ छान मळून घ्यायचं आहे. उकड करून आपण जेव्हा चकली बनवतो तेव्हा ती अगदी शेवटपर्यंत चकली संपेपर्यंत कुरकुरीत राहते. त्यामुळे इथं छान मळून घ्यायचं आणि एकाच वेळेस जर तुम्ही सगळ्या पिठाची जरी उकड बनवली तरी सुरुवातीला कोमट असताना असं पीठ जर मळून घेतलं तर तुम्ही 2-3 तास कधीही बनवू शकता. ही उकड तुमची अजिबात खराब होत नाही किंवा थंड जरी झाली तरी आपली चकली तेलामध्ये तुटत नाही. तर मी फक्त आता 2 वाटीचं दाखवलं आहे, पण तुम्ही एकाच वेळेस सगळ्या पिठाची उकड देखील करू शकता. तर इथं मी 2 बॅचमध्ये हे पीठ मळून घेते. त्याला छान असं मळून घ्यायचं. एकदम पातळही करायचं नाही आणि जास्त घट्टही ठेवायचं नाही. तर ह्याचा एका सोऱ्यामध्ये बसेल इतका गोळा मी छान मळून घेतला आहे आणि अशी याची लांबट अशी गोळी करायची. त्यानंतर हा आपला चकलीचा सोऱ्या आहे, त्याला आतून पाणी किंवा तेलाचं बोट पुसून घ्यायचं. त्याच्यामध्ये हे पीठ व्यवस्थित भरून घ्यायचं. हे पीठ एका वेळेस बसेल इतकंच मी मळलं होतं. त्यानंतर ह्याचं जे वरचं झाकण आहे त्याला देखील थोडंसं पाण्याचा हात लावायचा, म्हणजे पीठ त्याला चिटकत नाही. तर हे छान ह्याला झाकण लावून पॅक करून घ्यायचं आणि आता आपल्या चकल्या गाळून घ्यायच्या आहेत. इथं मी पोळपाटावरती चकल्या गाळून घेते आहे. तुम्ही जर मोठ्या ताटावर किंवा एखाद्या मोठ्या प्लेटवरती जरी गाळून घेतलात तरी चालेल. आणि इथं बघू शकता चकली गाळताना अजिबात तुटत नाही आहे, याचा अर्थ आपली भाजणी एकदम परफेक्ट झालेली आहे. जर चकली भाजणी करताना प्रमाण थोडं कमी जास्त झालं, म्हणजे भाजताना आपल्याला डाळ किती भाजायची, तांदूळ किती भाजायचे ह्याचं प्रमाण जर नाही कळलं तर आपल्या चकल्या गाळताना तुटतात किंवा तेलात तरी तुटतातच. त्यामुळं मी जी पद्धत सांगितली आहे त्या पद्धतीने जर तुम्ही चकली भाजणी केली तर तुम्ही अगदी बिनधास्तपणे चकल्या करू शकता. आणि एकदा केल्यानंतर तुमचा जर का चकली बनवण्याचा प्रयत्न सक्सेस झाला तर ह्या पद्धतीने तुम्ही पुन्हा पुन्हा भाजणीची चकली बनवाल ह्याची मला खात्री आहे. तर आता मी सगळ्या चकल्या गाळून घेतलेल्या आहेत आणि दुसरीकडे मी तेल गरम करायला ठेवलं होतं. मी मध्यम गॅसवरती तेल गरम करून घेतलं आहे. ह्याच्यामध्ये मी थोडंसं पिठाची गोळी सोडून बघितली आणि तेल छान गरम झालं आहे. तर आता मी ह्याच्यामध्ये चकल्या सोडते. एकाच वेळेस मी 3 ते 4 चकल्या सोडलेल्या आहेत. आणि चकली सोडल्यानंतर ह्याला लगेच परतायचं नाही किंवा हलवायचं नाही, म्हणजे चकली आपली तेलामध्ये तुटत नाही किंवा चकलीचे काटे वगैरे त्याच्यामध्ये तुटून पडत नाहीत. एकदा का चकली एका बाजूने छान भाजली गेली आहे असं आपल्याला दिसलं की मग आपण ह्याला पलटून घ्यायचं. आणि चकली भाजली आहे दुसऱ्या बाजूने कसं ओळखायचं, तर चकली आपण सोडल्या ती तळाशी गेलेली असते तेलात आणि जर अशी भाजल्यानंतर ती वरती तरंगते.
तेव्हा आपण त्याला पलटायचं आहे. अशा प्रकारे आलटी-पलटी करून छान कुरकुरीत अशी तळून घ्यायची. चकली तळताना अजिबात गडबड करायची नाही. मध्यम गॅसवरतीच आपल्याला सगळ्या चकल्या तळायच्या आहेत. आधेमध्ये गॅस कमी जास्त अजिबात करायचा नाही, म्हणजे सगळीकडून एकसारख्या भाजल्या जातात चकल्या. आता ह्याचे बुडबुडे थोडे कमी झाले, याचा अर्थ चकली व्यवस्थित तळली गेली आहे. आता आपण याला काढून घेऊया आणि ह्याचं तेल गळेपर्यंत ह्याला असंच झाऱ्यामध्ये ठेवायचं आणि दुसरीकडे आपण पुन्हा दुसऱ्या चकल्या ह्याच्यामध्ये सोडणार आहोत. तर एक वेळची बॅच तळण्यासाठी कमीत कमी 2 ते 3 मिनटं लागतात. आणि इथं बघू शकता आपल्या चकल्या तळताना तेलामध्ये देखील तुटत नाही आहेत. याचा अर्थ आपली चकलीची भाजणी एकदम परफेक्ट झाली आहे. भाजणीचं प्रमाण किंवा डाळींचं प्रमाण अगदी अचूक सांगितलेलं आहे. तुम्ही फर्स्ट टाईम जरी ट्राय करत असाल तरी देखील ह्या प्रमाणात ह्या पद्धतीने जर चकलीची भाजणी केली तर तुमची रेसिपी देखील अगदी परफेक्टच बनेल. तर तुम्ही देखील ह्या पद्धतीने भाजणीची चकली नक्की ट्राय करा आणि कशी झाली आहे मला कमेंटमध्ये सांगा. पुन्हा भेटूया नवीन रेसिपीसोबत. तोपर्यंत मस्त खा आणि स्वस्त राहा. धन्यवाद.